शेतीच्या मशागतीसाठी बैल परवडणं आणि त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती हालाकीची, या शेतकऱ्याचं जीवन देखील त्याच परिस्थितीत हालाकीचं आहे. आपण जर बघितलं तर वरून पाऊस सुरू आहे. आत्ताच शेतीची मशागतीचं काम थांबवलं आहे आणि वरून पाऊस सुरू असल्यामुळं हा शेतकरी साधारणतः 3 वाजता आपल्या दुपारची जेवण भागवतो आहे. डब्बा पाहायला गेलं तर डब्बा आहे. डब्यामध्ये जेवतात हे दोघं नवरा बायको शेतकरी जे आहेत, वयोवृद्ध दाम्पत्य शेतकरी आहेत, ते शेती काम करतात आणि शेवटी आत्ता डब्बा सोडून खातात. बाबा 3 वाजले तर काकू जेवायला लागला. 3 वाजेपर्यंत उपाशी, पुन्हा काम पाऊस यायला आहे. आम्हाला कळणार किंवा 3 वाजलेले 2 वाजलेले कवा बी जेवताव, कवा सकाळ जेवणावणी पेताव, काय टाइम बी समजना. 3ला 4ला जेवताव, कवा बी जेवताव. बरं पावसानं उघड दिली ते आता पाऊस बी चालू झाला. आता पाऊस आतापासून काम केलं, आता पाऊस उघडला म्हणून आता काम बंद केले आम्ही. काय काय आणलं जेवायला? जेवाय काय चपाती भेंडराची भाजी. बरं आता पाऊस यायला आहे, दोघं जण मग भिजत नव्ह का? भिजता आता किंवा काय कोपी आहे की फाटकी मुटकी बसताव इथं, घरला जाता भिजता, कपडे बदलता. सहकार मंत्र्यांनी फोन केला, कृषी मंत्र्यांनी फोन केला, काय दिलं का आश्वासन? आणि काही नाही, अजून काही काहीच नाही. देता म्हणून म्हणलं, येता म्हणले पण नाही. आणि काही काय मग काय परिस्थिती, काय मागणं आहे आता शासनाला? काय मागणं आमचं, आमच्या मालाला भाव द्यावं, आमच्या मालाला भाव द्यावं, परत आमचं कर्ज माफ करावं. तिथून आमचे 2 तुम्ही लेकर तुमचं बोलणं झालं सहकार मंत्र्याला? मालाला भाव द्यावं झालं, सगळ्याचं कर्ज माफ करावं, सगळ्याचं करा बरं बारक्या शेतवाल्याचं, तर बी खात द्यावं. ही परिस्थिती ह्या शेतकऱ्याची आहे. साधारणतः 3 वाजता आहे, दुपारचं जेवण आत्ता करतायत. हे 3 वाजता दुपारचं जेवण होतं आहे, वरून पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं आता या छोट्याशा झोपडीमध्ये हा शेतकरी दुपारचं जेवण करतो आहे. आर्थिक परिस्थिती देखील हालाकीची या शेतकऱ्याची आहे आणि एकूणच जर पाहिलं तर सहकार मंत्री, कृषी मंत्री यांच्याशी देखील या शेतकऱ्याचा फोनवरून संभाषण झाले. संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.